जय शिवराय भावांनो. तर आता आपण जाणार आहे केदारनाथ. आता नाही जाणार आहे, 11 तारखेला 2 दिवसानंतर. आज शनिवार, रविवार आणि मग सोमवार आपण गायब होणार. तर त्याची फिरायला आता पॅकिंग चालू आहे. येत आहे मम्मी बघा ऍक्टिंग. किती त्याची तयारी चालले केदारनाथला जायला, हरिद्वारला जायला. आमचा नशीब नाही. आणि यांचे वय किती? एकाचा 18, एकाचा 22 आणि हे जात आहेत केदारनाथ फिरायला. ही खरं बोलायला लागली. फायनली भावांनो, आता फिलहाल तर कपडे भरलेत मी आणि आरशात बघतोय मी माझ्या स्वतःला. लय सुंदर दिसतोय फिलहाल तर. फायनली आता निघायची झालेली आहे तयारी. आपला गोलू वातावला तयारी झाली आहे, आता निघतोय फुल बॅकपॅक. आपला गोलू भाऊला असतं गेला. चला आपण आता निघूया. खाली येऊन सर्व पाया पडायला येतात, आपण पण जात. तर फायनल टिका लावून तर झालेलं आहे, आता निघतोय. आपला गेंडा पण ब्लॉगिंग करते, काय असं तिला सपोर्ट करा ना, तर मला करा, कोणाला तरी करा. आता जाऊ. आपला गोलू सोडतोय सर्व लाईनीत. ए लाच कोडगा कायची लायकी बघा, काय झुला खेळतोय. लाल पोचला अजून बाकी येत आहेत. आपलं बॅग बिग घेऊन. हे पण आपल्या बॅग नाही, फक्त एक बूट आहे माझा इथं, बाकी काहीच माझे स्वतः बॅग पण नाहीत. तर हे पण बॅग दुसऱ्याकडे. वा आम्ही एवढे हुशार बघितला. त्या लोकांनी एवढं सर्व सामान, त्यातून पण माझी एक बॅग तुटली, काय बोलणार. आता हिला परत शिवायला लागत माहित नाही का, पण माझी बॅग तुटली तर मी असं भंगारसारखं घेऊन चाललोय हिला. भाऊ जाता आता बॅग तुटली तर काका भेटले, काका आपल्याला बनवून देतात. ते पट्टेच तुटले दोन्ही. फायनली आता ट्रेन तर भेटलेली आहे, बसलोय. सर्व इथं अरेंजमेंट केलं आहे. एक गेंडा इथं बसला, एक इथं खायला बसलाय, दुसरा गेंडा इथं आहे.